खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये बोनस। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट। महाराष्ट्रात पीक विमा येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। पीक विमा येत्या काही दिवसांमध्ये आपल्या खात्यामध्ये जमा होणार। सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून आपण ज्या पीक विम्यासाठी रखडलेला होता, आता हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती 15,000 रुपये हेक्टरी प्रमाणे जमा होणार आहे। काय आहे सविस्तर चर्चा? पीक विम्याची लेटेस्ट अपडेट। येत्या काही जिल्ह्यामध्ये 13 जिल्ह्यामध्ये 15,000 रुपये अनुदान शेतकऱ्यांना वर्ग करण्यात येणार आहे। उद्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री यांनी सुद्धा जाहीर केलेले आहे। गेल्या वर्षाचा पीक विमा बऱ्याच दिवसापासून रखडलेला होता। 25% अग्रिमचा पीक विमा आलेला होता, परंतु नवीन पीक विमा सन 2024चा 2023चा पीक विमा अजूनही जमा आलेला नव्हता। मग आता हा पीक विमा कधी येणार, हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडलेला होता। परंतु पीक विमा संदर्भात मोठी अपडेट आलेली आहे। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,500 कोटी रुपये सरकार जमा करणार आहे आणि हा पीक विमा ज्यांना मिळणार आहे असे शेतकरी कोण आहे याची यादीसुद्धा पोर्टलवरती आलेली आहे। PMFBY हे पीक विम्याचं पोर्टल आहे। काय आहे या पोर्टलमध्ये माहिती, चला तर सविस्तर चर्चा जाणून घेऊ। गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर पीक विमा संदर्भात सर्व शेतकरी व्याकुळ झालेले होते। पीक विम्याचे पैसे जमा होत नव्हते, परंतु आता पीक विम्याचे पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। सर्व शेतकऱ्यांना येत्या 2 ते 3 दिवसात पीक विमा कंपन्या हप्ते जमा करणार आहेत। 13 जिल्ह्यामध्ये साधारणपणे 15,000 रुपये प्रति हेक्टरी पीक विमा जमा होणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी अजूनही या वर्षाचा पीक विमा भरलेला नसेल त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे, 31 तारीख ही पीक विम्याची शेवटची तारीख आहे। त्यानंतर आपला पीक विमा ग्राह्य धरला जाणार नाही आणि पीक विम्याबरोबर आपण ई-पीक पाहणी सुद्धा करणं गरजेचं आहे। कारण का बघा, पाऊस अचानक वाढतो आहे। त्याचबरोबर काही ठिकाणी दुबार पेरणीचं सुद्धा संकट आहे, काही ठिकाणी कमी पाऊस आहे, काही ठिकाणी जास्त पाऊस आहे। महाराष्ट्रातील हवामान हे भरपूर वेगवेगळं आहे। जर आपल्या पिकाचं काही नुकसान झालं, रोगराई आली किंवा इतर काही प्रॉब्लेम झाला तर आपल्याला पीक विमा एक संरक्षण कवच म्हणून आपल्याला काम करत असते। 100% रक्कम जरी सरकार देत नसलं तरी आपल्या नुकसानीचा व्यवस्थित हिशोब करून किती रक्कम आपल्याला मिळते आहे हे सरकार ठरवत आहे। परंतु एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून सरकार मदत करत असतं। कारण का बघा, आपण जर शेतकऱ्यांचा हिशोब जर केला तर एवढ्या शेतकऱ्यांना प्रत्येकाला अनुदान देणं सरकारला शक्य नाही, तरीसुद्धा सरकार त्यांच्या परीने योग्य ते अनुदान देत आहे। आता पीक विमा 2024ची पडताळणी पूर्ण झालेली आहे। पडताळणी पूर्ण झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे राज्याचे कृषी मंत्री यांनी जाहीर केलेलं आहे। येत्या काही तासात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे। परंतु आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार नाही, त्यांनी जर इतर कोणत्या सरकारी योजनेचा फायदा घेतलेला असेल किंवा इतर सरकारी नोकरीला असाल किंवा आपल्या नावावरती जर शेती नसेल आणि तरीसुद्धा आपण फॉर्म भरलेला असेल, आपण काही डॉक्युमेंट चुकीच्या दिले असतील तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा येणार नाही। आणि जरी अग्रिमचा पीक विमा आला असेल तो सुद्धा आता सरकार त्यांच्याकडून वसूल करणार आहे, त्याचीसुद्धा यादी देणार आहे। कारण का बघा, लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर जुना पीक विमा आहे याच्यामध्ये भरपूर सारा फ्रॉड केसेस सापडले आहे। साधारणपणे 10,000 शेतकऱ्यांनी डुप्लिकेट पीक विमा घेतल्याचं पीक विमा कंपन्यांतर्फे हा पीक विमा लाटल्याचं लक्षात आलेलं आहे। त्यामुळे सरकार आता सावध भूमिका करत आहे। ई-KYC, फार्मर ID, आधार कार्ड, पॅन कार्ड लिंकिंग, बँक अकाउंट सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक तपासत आहे। DBT पोर्टल अंतर्गत या सर्व गोष्टी तपासल्या जाणार आहे आणि येत्या काही दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे पीक विम्याचे जमा होणार आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपल्याला कशी वाटली कमेंट करून कळवा। आपल्याला आत्तापर्यंत पीक विम्याचे किती पैसे आलेले आहे आणि नवीन पीक विमा आपण भरलेला आहे का नाही। जो काही नवीन पीक विमा आहे हा एरिया वाईज पीक विमा आहे। जर आपला एरिया 1 एकर असेल तर आपल्या प्रत्येक पिकासाठी वेगवेगळे पैसे आहे। हेक्टरी साधारणतः 1,000 ते 1,500 रुपये व्हेरिएशननुसार क्रॉप बेस पॅटर्न आहे। या संदर्भातील अपडेट आपणास कशी वाटली कमेंट करून कळवा। पीक विमा संदर्भातील अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। आपण रोजच्या रोज पीक विमा संदर्भात माहिती देत असतो। व्हिडिओ आपणास आवडले असल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। अधिक माहितीसाठी बेल आयकॉन दाबून पाहायला विसरू नका। आणि सर्वांना विनंती आहे की आपण ई-पीक पाहणी जे ॲप आहे गव्हर्नमेंटचं, त्या ॲपद्वारे करणं गरजेचं आहे। व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपण कमेंट करून सांगा की आपल्या तालुक्यात, आपल्या शहरात आत्तापर्यंत किती पीक विमा जमा झाला आहे। आपल्याला ही सविस्तर माहिती जर सरकारी वेबसाईटवर बघायची असेल तर PMFBY ही सरकारी पोर्टल आपल्यासाठी घेऊन आलेलं आहे। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।